अजित पवारांसोबत शरद पवारांची बैठक झाली। ते महायुतीत येणार, मंत्र्यांच्या दाव्याने उडायली खळबळ। पाहुयात काय आहे सविस्तर बातमी। विधानसभा निवडणुकीत शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मोठी पीछेहाट झाली। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 40 पेक्षा अधिक आमदार विजयी झाले असताना शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे फक्त 10 आमदार विजयी झाले आहेत। अजित पवार हे महायुतीमध्ये उपमुख्यमंत्री झाले। आता राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार असल्याचा दावा शिवसेनेचे मंत्री योगेश कदम यांनी केला आहे। योगेश कदम म्हणाले, विधिमंडळाच्या विरोधी बाकावर 40 ते 42 सदस्य आहेत, मात्र महाराष्ट्रातील वातावरण पाहता ही संख्या देखील कमी होऊन विरोधी बाकावरील संख्या 20 पर्यंत खाली येऊ शकते। कदाचित काही दिवसामध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटही महायुतीमध्ये सामील होऊ शकतो। अजितदादाच्या आणि शरद पवार यांच्या अनेक बैठका झाल्या आहेत। महाविकास आघाडीमधील पराभूत झालेले उमेदवार देखील पुन्हा महायुतीमध्ये येऊन पाहत आहेत। त्यांच्या लक्षात आले आहे की पुढील 15 वर्षे आता महायुती काही हालत नाही, त्यामुळे प्रत्येक पराभूत आमदार पुन्हा महायुतीमध्ये येण्याचा प्रयत्न करत आहे। राजन साळवी पुन्हा महायुतीमध्ये येत असतील तर त्यांचे आम्ही स्वागत करतो, असंही कदम यांनी सांगितलं। रत्नागिरीच्या पालकमंत्री पदावरून योगेश कदम आणि उदय सामंत यांच्यात वाद झाल्याची चर्चा होत्या, मात्र योगेश कदम यांनी स्पष्ट केलं की उदय सामंत हे माझ्यापेक्षा सिनियर आहेत, माझ्याकरता ते मोठे भाऊ आहेत, त्यामुळे मी हे उघडपणे सांगितलं आहे। रत्नागिरीचे पालकमंत्री पद हे उदय सामंत यांना द्यावं, आम्ही दोघं मिळून आमच्या जिल्ह्याला पुढे घेऊन जाऊ, असंही पुढे बोलताना ते म्हणाले। अशाच नवनवीन घडामोडी बघण्यासाठी आत्ताच आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि शेजारच्या बेल आयकॉनला क्लिक करा। धन्यवाद।